तर पहा मुलांना, आपलं जे चॅप्टर आहे कुठलं 4.5 अ बुक रिव्ह्यू, हे जे आपले चॅप्टर आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत तर टेस्ट ही आपण घेणार आहोत. पहा मुलांना, आपण घेऊया टेस्ट. आणि त्या टेस्टमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे, लीना's uncle met with an accident but dash she is safe. आणि आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे विलिंगली, ॲक्च्युअली, फॉर्च्युनेटली आणि एक्सपेक्टली. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर फॉर्च्युनेटली हे आपलं योग्य उत्तर आहे. अगदी बरोबर. नेक्स्ट बघूया. पहा, द मिनिंग ऑफ ट्रूम. ट्रूमचा जो अर्थ आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तो काय आहे, फेलर आहे, विक्टोरी आहे, वेल्फेअर आहे की लॉस असणार आहे. अगदी बरोबर. काय असणार आहे तर विक्टोरी हा आपला योग्य आन्सर असणार आहे. पुढच्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, द मिनिंग ऑफ लिटरली. लिटरलीचं मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. प्रॉबेबली आहे, इन रियालिटी आहे, इन लिटर्स आहे की लिटरसी आहे. अगदी बरोबर. काय आहे, इन रियालिटी हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय म्हणत आहे की अबाउट द होल वर्ल्ड अर्थ. आणि ऑप्शन्स बघा काय आहेत, ग्लोबल, इंटरनॅशनल, पर्सन आणि नॅशनल. सांगा पाहू. अगदी बरोबर. काय असणार आहे तर ग्लोबल. नेक्स्ट बघूया. पहा, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अ पर्सन हू इज हार्म ऑर हर्ट. आणि ऑप्शन आपले आहेत बघा, विनर, लूजर, बली आणि विक्टिम. तर योग्य आन्सर आपलं काय आहे, अगदी बरोबर, विक्टिम हे आपलं काय आहे तर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड द इन्फॉर्मेशन इन द बुक. आणि आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे स्टीफन हॉकिंग, जॉर्ज, गॅरी पर्सन आणि इरिक. तर बुक जे आहे ते कुणाचं होतं तर स्टीफन हॉकिंग यांचं होतं. अगदी बरोबर. नेक्स्ट पाहूया. इरिक हॅज बिल्ड सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम. त्या कम्प्युटरचा नेम काय होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगदी बरोबर. बघा, तरीही आपण ऑप्शन जे आहे ते आपण रीड करणार आहोत. फर्स्ट आहेत प्लॅनेट, गॅलेक्सी, युनिवर्स आणि कॉस्मॉस. अगदी बरोबर. काय असणार आहे तर कॉस्मॉस हे असणार आहे. नेक्स्ट बघूया. बघा, पुढचा जो प्रश्न आपला आहे तो आहे जॉर्जेस पेरेंट्स आर कमिटेड टू द काउजेस ऑफ. आणि ऑप्शन्स आपले जे आहेत ते आहे सेव्हिंग द प्लॅनेट, इलिटरेसी आणि ग्लोबल इश्यूज आणि सोशल वर्क. तर ते कशाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तर सेव्हिंग द प्लॅनेट. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जीरिंग अँड रेडिक्युल फ्रॉम हिज. त्याला कोण टीजिंग करत होतं, चिडवत होतं. पहा, ऑप्शन फॅमिली, फ्रेंड्स, टीचर्स आणि रिलेटिव्ज. कोण मुलांना? अगदी बरोबर. कोण आहे तर फ्रेंड्स हे आपलं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, डॅश इज एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्जेस क्वेश्चन. आता जॉर्जेसचे जे काही त्याला क्वेश्चन येत होते त्याच्या आन्सर्स देण्याची क्षमता कोणामध्ये होती. पहा, लकी, ॲनी, एरिक आणि स्टीफन. तर कोण होतं? एरिक. का? कारण ते कोण होते तर एक फेमस सायंटिस्ट होते म्हणून. तर पहा मुलांना, इथे आपण 4.5 अ बुक रिव्ह्यूमध्ये हा जो टॉपिक आहे तो आपण लर्न केलेला आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे आणि त्यावर टेस्ट देखील घेतलेली आहे. आता आपण काही क्वेश्चन आन्सर आहे जे आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग बघूया. काही क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेले आहेत, त्याचा आन्सर देखील आपल्याला इथे बघायचा आहे आणि ते समजून देखील घ्यायचं आहे. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट डू जॉर्जेस पेरेंट्स डू टू सेव्ह द प्लॅनेट. बघा, ते कसे सेव्ह करत होते तर जॉर्जेस पेरेंट्स यूज बायसायकल इन्स्टेड ऑफ अ कार. बघा, ते कारऐवजी काय वापरत होते तर सायकल वापरत होते, जेणेकरून पर्यावरणाचं काय होणार नाही, नुकसान होणार नाही. नेक्स्ट बघा, देअर इज अ बॅन ऑन TV अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरामध्ये काय होतं, कम्प्युटर देखील होतं, TV देखील होती, पण तरीसुद्धा ते यूज करत नव्हते. दे यूज कॅन्डल्स टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. बघा, इलेक्ट्रिसिटीसुद्धा होती, पण तरी देखील ते त्याऐवजी काय यूज करत होते तर कॅन्डल यूज करत होते. नेक्स्ट बघा, दे डोंट बाय ब्रेड अँड बिस्किट्स अँड इन्स्टेड ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक फूड.
बघा, आपण सुरुवातीला जेव्हा एक्सप्लेन करत होतो तेव्हाच आपण बघितलेलं की जॉर्जचे जे पेरेंट्स आहेत ते काय करत होते, तर ह्या आधुनिक युगामध्ये टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे त्याचा वापर ते न करता घरगुती जेवण जे आहे अगदी साधे सिंपल असं जेवण ते करत होते. ते शाकाहारी होते. ते बिस्किट किंवा जे काही जंक फूड आहे त्यांचा वापर जो आहे ते खाणं जे आहे ते अवॉइड करत होते. अगदी साध्या सोपं अशा पद्धतीने ते काय करत होते, त्यांची लाईफ जी आहे ती एन्जॉय करत होते, जगत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट प्लॅनेट डू वी लिव्ह. आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या प्लॅनेटवरती राहतो, तर वी लिव्ह ऑन द प्लॅनेट अर्थ. आपण कुठे राहतो, तर आपण पृथ्वी या प्लॅनेटवरती राहतो. नेक्स्ट क्वेश्चन तर पाहूया. आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो काय आहे, डज जॉर्ज ॲग्री विथ हिज पेरेंट्स राईट वॉट ही थिंक्स. आता एका घरामध्ये जे आहे काही मुलं जर असली आणि एक क्रिकेटर एकाला व्हायचं असेल आणि एकाला सायंटिस्ट व्हायचं असेल, तर त्यांचे जे थॉट्स आहेत ते देखील कसे असतात, तर खूप डिफरन्स असतात. तसेच इथे आपण बघितलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये, जॉर्जच्या घरामध्ये एक ऑलरेडी सायंटिस्ट जो आहे तो जन्माला आलेला होता. पण त्याचे जे आईवडील आहेत ते आधुनिक जगाचा फारसा वापर करत नव्हते किंवा जास्तीत जास्त जे काही तंत्रज्ञ डेव्हलप होत होते त्याचा ते फारसा वापर करत नव्हते. पण ते का नाही करत आहे, अवेलेबल आहे तरीसुद्धा का नाही करत आहे, याचा जो प्रश्न आहे ते जॉर्जला पडत होते. पहा, मग त्याचे जे काही विचार आहेत ते खूप वेगळे होते, पण त्याला रिस्पॉन्स मात्र त्याचे आईवडील हे देत नव्हते. जसे की आपण देखील जर आपण छान सुंदर अशा शाळेमध्ये येतो आणि आपल्याला जर असं वाटत असेल की मला काय करायचं आहे, सिंगर बनायचं आहे, पण आपल्या पेरेंट्सचं कायम असतं की नाही, याने खूप शिकावं, खूप मेहनत घ्यावी, खूप कष्ट करावं, फर्स्ट यावं, सेकंड यावं, असे त्यांचे काय असते तर इच्छा असते. पण आपला संपूर्ण कल जो आहे तो आपल्या हॉबीकडे वळत असतो. तर इथे देखील काय झालेलं आहे, तसंच झालेलं आहे. त्याला खूप सारे प्रश्न पडलेले आहे, पण त्या प्रश्नांचे जे आन्सर्स आहेत त्याचे पेरेंट्स हे त्याला देत नाहीये. का? कारण त्याबद्दल घरामध्ये कुठलीही चर्चा होत नव्हती. जॉर्ज डझंट ॲग्री विथ हिज पेरेंट्स अँड ऑलवेज ट्राईज टू प्रिस्यूड देम बाय टेलिंग दॅट इट इज पॉसिबल टू सेव्ह द अर्थ बाय यूजिंग computers and the internet, but they think that he is still too young to understand global issues. बघा, त्याच्या घरामध्ये ह्याच्यावरती चर्चाच केली जात नव्हती की कम्प्युटर जर आपण वापर केला, संगणक जे आहे त्याचा जर आपण वापर केला, टी व्हीचा आपण वापर केला, कुठल्याही टेक्नॉलॉजीचा जर आपण वापर केला तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर पर्यावरण किंवा जे काही प्लॅनेट आहे त्याला नुकसान होऊ शकतं. असा विचार त्याचे पॅरेंट्स करायचे. पण जॉर्जचं असं म्हणणं होतं की त्याचा वापर हा करायचा आहे, पण काही लिमिट त्याला आहे. त्या लिमिटपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, तर त्या गोष्टींचा वापर करायचा आहे. तर पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, हू इज जॉर्जेस फ्रेंड अँड नेबर. बघा, आपल्याला तर माहितीच आहे की जॉर्जच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न हे जे आहे ते उत्पन्न होत होते, निर्माण होत होते, पण मात्र त्याला आन्सर देणारे कोणीही आन्सर देण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. कारण बघा, लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडत असतात, पण प्रत्येक गोष्टीचे त्याला समाधानकारक अशी उत्तरं मिळत नसतात. आणि मग प्रश्नावरती प्रश्न असे असंख्य प्रश्नांचा साठा त्यांच्या डोक्यामध्ये होत असतो. आणि आपल्याला तर माहितीच आहे की पॅरेंट्स काय करत असतात, अवॉइड करत असतात, कारण ते कामामध्ये असतात. आणि त्यामुळे ह्या जॉर्जला खूप सारे प्रश्न पडलेले आहे. आणि मग त्याला काय भेटते, तर त्याची एक फ्रेंड भेटते. आणि त्या फ्रेंडचं नाव काय आहे आपल्याला माहितीच आहे, ॲनी हे त्याचं नाव आहे. आणि ॲनीचे जे फादर आहे ते कोण होते, तर ते एक खूप फेमस असे सायंटिस्ट होते. आणि त्यांचं नाव काय होतं, तर इरिक हे काय होते, तर फेमस सायंटिस्ट होते. तर पहा, ॲनी इज जॉर्जेस फ्रेंड अँड नेबर्स. जी ॲनी होती ती जॉर्जची कोण होती, तर ती फ्रेंड म्हणजे मैत्रीण आणि नेबर्स म्हणजे शेजारील देखील होती. जो आपला क्वेश्चन आहे तो बघा काय आहे, हू इज इरिक, व्हॉट डज ही डू. आता हा इरिक कोण होता आणि त्याने काय केलेलं होतं,
तर एरिक इज ॲनीज फादर. बघा, एरिक कोण होता? तर ॲनीचा फादर होता, ॲनीचे वडील होते. ही इज ब्रिलियंट सायंटिस्ट. आणि ते कोण होते? तर एक प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते. हू इज ऑलवेज विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्जेस. आता त्यांची एवढी क्षमता होती की जॉर्जच्या प्रत्येक प्रश्नांची जे आन्सर्स आहेत ती कोण देऊ शकत होतं? तर एरिक हे देऊ शकत होते. त्याच्या जॉर्जचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला आन्सर देणारे त्याला भेटले होते. ते कोण होतं? तर ॲनीचे फादर एरिक हे जॉर्जच्या प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी कसे होते? तर तेवढे इंटेलिजंट होते. कारण ते कोण होते? तर एक शास्त्रज्ञ होते, खूप फेमस असे शास्त्रज्ञ होते. म्हणून जॉर्जला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे जे आहेत ते एरिक यांनी दिलेले आहेत. नेक्स्ट बघा, एरिक हॅज बिल्ड अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम कॉस्मॉस दॅट हॅज इनक्रेडिबल पॉवर. एरिकने असं काही कम्प्युटर बनवलं होतं जे कसं होतं? तर ते इनक्रेडिबल होतं आणि खूप पॉवरफुल असं होतं. त्याचं नाव काय होतं? तर कॉस्मॉस हे त्याचं नाव होतं. असा हा कोण आहे? तर एरिक आहे, जो एक खूप इंटेलिजंट शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट होता. आणि त्याने कॉस्मॉस नावाचं एक खूप छान असं टेक्नॉलॉजीमध्ये त्याने काय केलेलं होतं की एक नाव त्याने बनवलं होतं आणि खूप क्षमताशील असं त्याने एक कम्प्युटर बनवलं होतं आणि त्याला नाव देखील दिलेलं होतं कॉस्मॉस. तर नेक्स्ट जे आपला क्वेश्चन आहे तो आहे, कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. इट कॅन लिटरली take you to any planet, star or comet in the universe and bring you back from there. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की कॉस्मॉसची एवढी काही क्षमता होती की तो कुठल्याही ग्रहाची, ताऱ्यांची काय देऊ शकत होता? माहिती देऊ शकत होता. बघा, however cosmos depends entirely on the information that is fed by the research scientists like Eric. आता आपल्याला माहितीच आहे की आपण जेवढा डेटा सेव्ह केला तेवढेच आपल्याला काय मिळत असते? तर माहिती मिळत असते. आपल्याला माहीत आहे कम्प्युटर हे कुणी बनवलेलं आहे? तर कॉस्मॉस नावाचं जे कम्प्युटर आहे ते एरिक यांनी जरी बनवलेलं असेल तरी एरिकने जेवढी माहिती त्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली आहे तेवढीच आपल्याला ती उपलब्ध होणार आहे. तसेच एरिकसारखे जे काही चांगले शास्त्रज्ञ आहे ते देखील संपूर्ण जगाची माहिती एकत्रित करून, कलेक्ट करून तेवढा साठा या कॉस्मॉस कम्प्युटरला देईल आणि मग कॉस्मॉस कम्प्युटरला आपण जे काही विचारू किंवा जे काही आपल्याला प्रश्न असतील त्याचं उत्तर मगच काय असेल? कॉस्मॉस या कम्प्युटरकडे असेल. आधी त्याच्यामध्ये आपण काय करत असतो? साठा करत असतो, सेव्ह करत असतो आणि मग तीच माहिती आपल्याला पुन्हा उपलब्ध होत असते. एरिकसारखे काय करतात? प्रत्येक शास्त्रज्ञ जे आहे एरिकसारखे जे इंटेलिजंट आहेत ते अगदी लहान गोष्टीचं काय करत असतात? संशोधन करत असतात, विचार करत असतात आणि मग तेच जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉस्मॉसमध्ये जमा होते या कम्प्युटरमध्ये आणि आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्याचे उत्तरे आपल्याला त्या कम्प्युटरद्वारे मिळत असतात. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? व्हॉट डज द नेस्टी सायंटिस्ट वॉट? बघा, जसं एक पार्ट वाईट असतो तर दुसरा चांगला असतो, एक चांगला असतो तर दुसरा वाईट असतो. चांगल्या शास्त्रज्ञामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती चांगल्या पद्धतीने वापरली जाते. पण काही शास्त्रज्ञ असे देखील असतात की त्यांच्यामुळे पर्यावरणाला, प्लॅनेटला काय होऊ शकतो? तर धोका निर्माण होऊ शकतो. तर असे सुद्धा काय असतात? नॅस्टी सायंटिस्ट असतात. त्यांना काय हवं असतं बरं? त्यांना द नॅस्टी सायंटिस्ट वॉन्ट्स टू स्टील cosmos and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. त्यांना इतर प्लॅनेटबद्दल माहिती तर हवी असती पण त्यावर सुद्धा राज्य करायला त्या शास्त्रज्ञांना म्हणजेच नॅस्टी सायंटिस्टला आवडतं आणि म्हणूनच त्यांना काय करायचं असतं? तर
जे चांगले शास्त्रज्ञ असतात ते खूप हार्डवर्क करत असतात. जो काही माहिती आहे त्या कॉस्मॉस कम्प्युटरमध्ये त्यांनी सेव्ह केलेली आहे ती सगळी किंवा त्यांनी जे काही रिसर्च केलेलं आहे ते सगळे चोरण्याचा प्रयत्न कोण करत असतं, तर नॅस्टी सायंटिस्ट हे करत असतात, जेणेकरून त्यांना इतर प्लॅनेटवरती सुद्धा काय करायचं असतं, राज्य करायचं असतं. या वाईट हेतूने देखील जे काही हार्डवर्क केलेले सायंटिस्ट आहेत, चांगले सायंटिस्ट आहेत, त्यांची माहितीसुद्धा चोरीला जाते. बघा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे वी कॅन अवॉइड इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी अवॉइड करू शकतो का? तर पहा, आपण इमॅजिन करून बघायचं आहे की इलेक्ट्रिसिटी आपण अवॉइड केल्यानंतर काय होऊ शकतं. तर त्याचा आन्सर देखील इथे दिलेला आहे. बघूया ते आन्सर काय आहे. बघा, नो वी कॅन नॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी. बघा, आपण इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अवॉइड करू शकत नाही. इट इज अ मच needed sources of energy for the machines or instruments we use. आपल्याला तर माहीत आहे की मोठमोठे जे कारखाने असतात, फॅक्टरीज असतात, ते कशावरती चालत असतात, तर ऑब्व्हियसली ते इलेक्ट्रिसिटीवरती चालत असतात. म्हणून कसे बरं इलेक्ट्रिसिटी आपण न वापरता आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून हे शक्य नाही आहे की आपण इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अवॉइड करू शकतो. पुढे बघा, वी कॅन नॉट हॅव लाईट्स ऑर फॅन्स ऑर रन आवर होम ॲप्लियन्स विदाऊट इलेक्ट्रिसिटी. आता जसं जेव्हा आपण गावी राहत होतो तेव्हा छान हिरवेगार झाडाखाली आपण बसत होतो आणि तिथे एवढी इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही. पण आपण शहरी भागात राहत असल्यामुळे तिथे फॅन, AC किंवा लाईट ह्या हव्याच असतात. मग त्याच्याशिवाय कसं आपण बरं जगू शकतो. म्हणूनच आपल्याला इलेक्ट्रिसिटी ही अवॉइड करता येणार नाही, कारण इलेक्ट्रिसिटीमुळेच आपल्या घरातील काय चालतात, तर जे काही फॅन आहेत, लाईट्स आहेत, ट्यूबलाईट्स आहेत, त्या चालत असतात आणि त्यामुळेच आपल्याला काय मिळत असतो, तर आराम मिळत असतो. म्हणूनच इलेक्ट्रिसिटी ही अवॉइड करणं कसं आहे, जमणार नाही किंवा इलेक्ट्रिसिटी ही अवॉइड करता येणारच नाही. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, इथे आपण 4.5 अ बुक रिव्ह्यू हा जो लेसन आहे, हा जो टॉपिक आहे तो आपण लर्न केलेला आहे, ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते आपण एक्सप्लेन देखील केलेले आहे. तर इथे आपण या लेसनमध्ये काय शिकलो आहोत मुलांनो, तर या लेसनमध्ये आपण ज्या काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे, डे बाय डे त्यांचा विकास होत आहे, तर त्यांचा वापर आपल्याला करायचाच आहे, पण काही लिमिट्स देखील त्याच्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे. काही मर्यादित वापर आपल्याला त्याचा करायचा आहे, जेणेकरून त्यामुळे काही दुष्परिणाम होणार नाही, घडणार नाही. जसं की आपण एक्झाम्पल घेतलेलं की मोबाईल आहे, जर तो आपण सतत बघत असलो तर त्याचा डोळ्यांवरती परिणाम साहजिकच आहे, होणार आहे. म्हणूनच आपल्याला शक्य तेवढाच कुठल्याही इलेक्ट्रिसिटी असो, मग कुठलीही एखादी टेक्नॉलॉजिकल वस्तू असो, त्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला आवश्यक असेल तेवढाच वापर आपल्याला करायचा आहे. हे आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. तर बघा मुलांनो, आपला जो हा लेसन आहे 4.5 अ बुक रिव्ह्यू, यामध्ये आपण हा लर्न केलेला आहे, ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, टेस्ट घेतलेली आहे आणि क्वेश्चन आन्सर देखील घेतलेले आहे. इथे आपला हा जो लेसन आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. लवकरच भेटूया एका नवीन पाठात. तोपर्यंत धन्यवाद.